उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणीपुरी खायला ना मजा येते. म्हणूनच आज मी ही पाणीपुरीची पुरी पण मस्त घरी तयार केलेली आहे. त्यानंतर हे पाणी तयार केलं आहे. कसं केलं चला तर बघूया. त्यासाठी 1 कप रवा घेतला. कुठलाही रवा चालतो, बारीक किंवा जाड. त्यानंतर पाव कप यामध्ये मैदा घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि गरम पाण्याने हे भिजवून घ्यायचं. तर 1 कप रव्याला इथे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर याला असं घट्ट असं मळून घ्यायचं. आता याला एक 10-15 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या. सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यानंतर जी पहिली पुरी आपण तयार केली ती सुरुवातीला तळायची आणि जो खालचा भाग आहे ज्यावरती आपण हे ठेवलेलं होतं तो खालचा भाग खालीच असायला पाहिजे तेलामध्ये तळताना. तर परफेक्ट क्रिस्पी कुरकुरीत आपली ही पाणीपुरीची पुरी तयार होते. आता मसालेदार मस्त असं पाणी तयार करू. त्यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची. जेवढी कोथिंबीर असेल त्याच्या निम्म किंवा अर्ध पुदिना घ्यायचा, 2-3 मिरच्या घ्यायच्या, आलं आणि लसूण घालायचं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर ही पेस्ट अशा पाण्यामध्ये घालायची. बर्फ घालायचा आहे. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे, चाट मसाला घालायचा, काळं मीठ, आमचूर पावडर, थोडासा पाणीपुरी मसाला पण इथे घालू शकता. थोडीशी चिंचेची चटणी पण यामध्ये घालायची म्हणजे या पाण्यालाच मस्त अशी चव येते. थोडेसे लिंबाचे स्लाइसेस यामध्ये घालायचे आणि आपलं हे मसालेदार चटकदार पाणीपुरीचं पाणी तयार आहे. सोबत मी बटाट्याचा रगडा पण तयार केला आणि आता ही मस्त अशी क्रिस्पी पुरी फोडायची. त्यामध्ये हा बटाट्याचा रगडा घालायचा, पाणी घालायचं, वरून शेव घालायची, कांदा घालायचा आणि एन्जॉय करायचं. तुम्हाला पाणीपुरी आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. बाय.